तर आज काय मल्हार 26 जानेवारी आहे आणि आमची सगळी तयारी झाली. आता आम्ही चाललेलो आहे गावामध्ये. तर मल्हार जाणार आहे दुसऱ्या शाळेत, मी जाणार आहे दुसरीकडे. तर बघू, त्यानंतर मल्हारचं आज भाषण आहे आणि गाणं पण आहे. तर तो तुम्हाला व्हिडिओ येईल तर नक्की पहा. तर चला भेटूयात आता, कारण आता उशीर झालेला आहे. आवरून आम्ही निघालोय. तर छान असं रेडी झालेले मी, पहा. तर सांगा कशी दिसते. तर चला, पहिल्यांदाच मी आत्ता मल्हार आता पहिलीच आहे आणि त्याचं पहिलंच हे भाषण असणार आहे. तर चला. आहे 26 जानेवारी आणि 26 जानेवारी म्हणजे 26 जानेवारी 1950 रोजी भारताचे संविधान तयार झाले होते. तर त्यामुळे 26 जानेवारी हा आपला प्रजासत्ताक दिन खूप मोठा असा साजरा केला जातो. तर सगळ्यांना प्रजासत्ताक दिनाच्या खूप 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 शुभेच्छा. तर चला, बाकीचा तुम्हाला पुढचाही व्हिडिओ येईल. तर भेटूयात, बाय. हाय फ्रेंड्स, तर आत्ता पहा, आपलं हे जे आपलं उपआरोग्य केंद्र आहे, तर त्याच्या आधी आपलं झेंडावंदन होणार आहे. तर मी आलेले आहे गावामध्ये. तर कसं थोडंसं व्हिडिओ वगैरे चालू केले का सगळे थोडेसे लाजतात. तर म्हटलं चला आता छान असं सकाळ सकाळ म्हटलं आपण फ्रेशमध्ये थोडेसे फोटो वगैरे काढूयात. तर चाललं होतं आमचं इथं थोडंसं फोटो काढायचं काम. तर पहा ना, सगळे कसे मस्त व्हाईट. आता माझ्याकडे पण होती व्हाईट साडी, पण नेहमीच तीच घालून म्हटलं एकच साडी आहे तर चला म्हटलं ही घालू. ही पण साडी मी संक्रांतीसाठी घेतलेली होती, पण तोपर्यंत काय तेव्हा काही घालणं झालं नाही. म्हणून मग आत्ता तर बघा नाही, छोटं बाळ किती छान छान मस्त त्यांनी पण आवरून आलेले आहेत. लहान मुलं 26 जानेवारी आणि 15 ऑगस्ट म्हटलं का इतका उत्साह आणि एवढी म्हणजे खूपच छान. म्हणजे ते जे शालेय दिवसच आठवायला लागले मला. तर आम्ही इथे फोटो वगैरे काढले, थोडेसे व्हिडिओ वगैरे बनवले. तर व्हिडिओ सगळे यायला लाजत होते. तर म्हटलं चला काय नाही, आता सोशल मीडियावरच सगळे म्हणजे ॲक्टिव्ह असतातच आणि त्यामुळे इतकं काही नाही. पण चला, त्यानंतर इथलं करून आम्हाला गावामध्ये पण झेंडावंदन करायचं होतं, तर तिकडं पण जायचं होतं. तर इथले सगळं झालं होतं मस्त रांगोळी वगैरे काढून छान असं इथं झेंडावंदन झालं. आता आम्ही तिकडं जायला निघालेलो आहे. तर पहा, गावामध्ये किती छान ही दिसतील तुम्हाला. अगदी फुलांची अशी झुंबर बनवलेली आहेत आणि किती छान आहेत, पाहिलं ना. मस्त असं मंदिर. तर गावातलं आहे ना, एक रिसेप्शनचा आपल्याकडे एक कार्यक्रम आहे. तर त्या कार्यक्रमानिमित्त पूर्ण गावातील सर्व मंदिर अशी सजवली होती खूप सुंदर फुलांनी. म्हणजे खरंच इतकी कधीच अशी मंदिरं सजली नसतील. तर हे पहा, इथे आमचे सरपंच आहेत. तर सगळे असे आलेले आहेत आणि छान असं खूप ना, म्हणजे सगळे येतात. आणि मला तर खरंच म्हणजे एक उत्साहच प्रत्येकाला आणि आपल्या देशाबद्दल प्रत्येकाला हे असतं, त्याच्यामुळे सगळेजण असे. तर तिथलं करून आहे ना, मला इकडं तिथलं आम्ही झेंडावंदन वगैरे सगळं केली, तिथली थोडीशी भाषणं झाली, गाणी झाली. त्यानंतर मग मी इकडं आलेली आहे मल्हारच्या शाळेमध्ये. तर ह्या गावांमध्ये एक जवळजवळ 2-3 किलोमीटरचं असं अंतर असेल. तर चला, किती छान रांगोळी काढली, पण आता पुसून गेली. मस्त ना, मुलांचे मेकअप वगैरे, मला तर अक्षरशः बालपणच आठवलं ते. तर हा पहा, इथे ना मल्हारचा डान्स आहे. तर हा मी वेगळा पण टाकलेला आहे. इथं काही मी त्याला हे देणार नाही आहे, कारण आहे ना कॉपीराईट येतो व्हिडिओला गाणं वगैरे असल्यामुळं. तर तुम्ही मी याच आपल्या चॅनलवर अपलोड केलेला आहे नुसता गाण्याचा व्हिडिओचं, तिथे पाहू शकता. तर हे पहा, तिकडून ह्या उजव्या म्हणजे स्टेजच्या बाजूकडून पाहिलं तर डाव्या बाजूने 2 नंबरला हा मल्हार आहे, हे पहा. तर तो इतका आहे ना, म्हणजे नाचायला तर तो थोडंसं म्हणजे हेच करतो. बाकीची मुलं खूप छान, सगळेच छान नाचतात, पण तो थोडंसं हे तरीच आहे बऱ्यापैकी स्टेप वगैरे त्याच्या राहतात. पण नाचायला इतकं काही, पहिल्यांदाच नाचलाय तो, थोडासा लाजत होता. थोडंसं नाचायला हे करत होता. तर म्हटलं चला आता काय, लहान मुलांचं हे पहा, इथे मल्हार आहे हा येल्लो शर्टवाला आणि थोडीशी स्टारवाली जीन्सची पॅन्ट आहे तो. तर लहान मुलं म्हटलं का खूप छान, अगदी बालवाडीपासून तर अगदी 10वीपर्यंत असे डान्स होते मस्त. आम्ही ना छान एन्जॉय घेतला. तर मस्त अशी त्याच्या सरांनी वगैरे ना, सरच आहेत त्यांना
इयत्ता पहिलीमध्ये. तर ही पहिली आणि दुसरीची मुलं आहेत, तर त्यांचे छान असे. तर अजून एक डान्स बसवलेला आहे, तो पण तुम्हाला मी पुढं दाखवतेच. मस्त ना, खरंच लहान मुलांना ना, म्हणजे मला तर अक्षरशः हे पाहून माझं बालपणच मला आठवलं. किती छान मुलं हे करायची. तर मल्हार जास्त काय असं अंग हलवत नाही आहे, करतोय पण इतकं काय अंग हलवत नाही. म्हटलं जाऊ दे, आता पहिल्याच वर्षी आहे, आता काय बोलणार आपण ना. लहान मुलांचं कसं त्यांच्या थोडंसं कलेनी. तरी याआधी त्याचं ना, त्याने एक भाषण केलं, तर भाषण आहे ना अगदी 2-3 ओळीचं भाषण होतं. पण आदल्या दिवशीच दिलं होतं, त्याच्यामुळे मी ते एका दिवसात म्हणजे त्याचं करून घेतलं. तर न चुकता केलं, ते छान केलं. तर त्याचा व्हिडिओ नाही आहे माझ्याकडं. नाही तर पण मी त्यांनी जे घरी तो जे भाषण केलेलं आहे ना, ते मी टाकलेलं आहे घरीच, त्याच्याकडं म्हणून घेतलं होतं. स्कूलमध्ये काय मी तोपर्यंत पोहोचली नव्हती, त्याच्यामुळे त्याचा काय तो व्हिडिओ बनवला नाही. तर पहा, छान मुलं नाचतात आहेत ना, किती छान ते, म्हणजे खरंच ते बालपणाचे दिवस वगैरे मला तर खरंच हे पाहून खूप असं मस्त वाटलं. छोटी छोटी बालवाडीच्या मुलांचाही खूप डान्स झाले. तर ते पण मी आहेत ना आपल्या यूट्यूब चॅनल जवळजवळ बऱ्यापैकी टाकलेले आहेत. त्याला कॉपीराईट येतो, पण चला कुठेतरी आपल्या बालपणीच्या आठवणी असतात. आता हेच जर मल्हार मोठा झाल्यावर त्याच्या जर त्या म्हणजे हे होणार ना आठवणी, त्याला इथे पाहता येणार. तसं आपले कुठंतरी एखादा अर्धा आपला फोटो असायचा कुठंतरी कोणाच्या लग्नात वगैरे. असं काय आपल्याला आपलं बालपण आपण आत्ता पाहू शकत नाही. पण खरंच म्हणजे ते बालपण आपण चांगलं जगलेलो असतो, सगळ्या गोष्टी असतात. तर छान मस्त स्टेप वगैरे आहेत, गाणं पण छान आहे. घोडे जैसी चाल मस्त गाणं आहे, चाक धूम धूम ते गाणं. तर छान आहे, त्याच्यावर खूप सारे असे डान्स होतात. आणि तर जवळजवळ आहे ना हे 5-6 मिनटाचं असं गाणं आहे. तर छान लहान लहान मुलं खूप सुंदर नाचत आहेत. तर मस्तच. जिल्हा परिषदेच्या शाळेत असल्यामुळे ह्या सगळ्या ॲक्टिव्हिटी खूप छान पद्धतीने होतात. आणि मला तरी असं वाटतं, मी तर हायस्कूलमध्ये शिकलेलं आहे, खूप जास्त असा पट असायचा तिथे बरं का, 60-70 मुलं असायची. एवढ्या मुलांमध्ये 1-2-4 सिलेक्टेडच मुलींना असं डान्स वगैरे करायला मग हे व्हायचं. आणि त्यावेळेस घरची परिस्थिती अत्यंत गरीब असल्यामुळे ना, इतकं काही म्हणजे असं इतकं काय कलेला असं मिळालाच नाही. आईवडील शेती करायचे, आणि शेतकरी आलं म्हणजे मग त्यानंतर आहे ना, मग इथं आम्ही ना बरीचशी अशी त्याचं चाललं होतं. तर पहा ना, आणि मग त्यावेळेस एवढं काही हे नव्हतं, पण असं वाटतं याला लहानपणी असं आपण घ्यायला पाहिजे होतं. किती छान, किती मस्त आहे ना. तर पुढं पण त्यांनी ते माऊलीचं केलं. तर स्कूलचा एक ड्रेस वेगळा होता, आणि दुसरा जो माऊलीच होतं ते धोतर आणि कुर्ती मस्त त्याला मी घालून दिली होती. आणि केसरी कलरची जी भगवान टोपी असते ना आपली मराठी टोपी ती. तर गेला होता तो ते घालून. थोडंसं ते कुर्ती वगैरे घालायचं म्हटलं का त्याला नाही आवडत. जीन्स वगैरे त्याला त्याच्यामध्ये शर्ट्समध्ये कम्फर्टेबल वाटतं. तरी पण मग असं कधीतरी घालायला छान वाटतं ना. आणि मग थोड्या वेळ एक घालायचं 15-20 मिनिटं. तो रेडी होता मस्तपैकी. मी त्याला आवरून वगैरे रेडी करून पाठवलेलं होतं. तर खूप अशी गर्दी होती बरं का कार्यक्रम बघायला. पण छान लोकांचा पण उत्स्फूर्त जेव्हा प्रतिसाद असतो ना, तेव्हा खूप छान वाटतं मुलांना पण आणि इतरांना पण मस्त वाटतं. तर पहा ना, हलतोय का तो? बिलकुल हलत नाही आहे. त्याला मी घरी आल्यावर थोडीशी ओरडली, पण म्हटलं जाऊ दे आता काय, नंतर होतं ॲटोमॅटिक. तर आता कसं छोटा असल्यामुळं तो मग थोडासा हे होतो, नाराज होतो. म्हटलं जाऊ दे, पहिलेच वर्ष होतं, नेक्स्ट टाईम अजून चांगली तयारी करून घेता येईल. आणि मी काय डान्स वगैरे नव्हता, तर त्याचे शिक्षक आहेत, तर त्यांनीच खूप छान मस्त डान्स. तर पहा इथे ना, तो झाल्याच्या नंतर इथे एक मग माऊलीचा डान्स झाला. तर हे पहा, ती जी ह्याची टोपी घातलेली आहे तो मल्हार आहे, तर त्याला असं धोतर घालून पहा ही छान पालखी किती मस्त बनवली ना. खूप आवडलं. आणि पहा ना, फुगड्या वगैरे किती कौतुक करावं तेवढं कमी आहे. गाणं पण खूप सुंदर आहे, माऊली माऊली मस्त गाणं होतं. आणि लोक पण खूप होते पाहायला. तर पहा छान असे ते घेऊन गेलेले आहेत. इकडं 2 असं विठ्ठल रुक्माई उभी, म्हणजे त्यांना पण हे केलेलं आहे. मुलं पण खूप सुंदर नाचत आहेत. तर मस्त ना, किती म्हणजे लहान मुलांचं म्हणजे किती छान वाटतं ते पाहिल्याच्या नंतर. तर हे पण संपूर्ण गाणं आहे. तर आता एवढं काही मी तुम्हाला दाखवत नाही.
हे थोडक्यातच दाखवत आहे. तर चला, काही हे पाहूनच मला आता खूप माझे लहानपण मला आठवलं आणि मोठ्याल्या मुलांचे पण खूप छान छान. पण आहे ना, डान्स कुठलाही असू दे, पण जेवढं आपण पारंपरिक वेशभूषा करू ना तेवढं छान आणि मस्त वाटतं पाहणाऱ्यांना पण. आणि मस्त दोन्हीच हे आपण हिंदी गाणे वगैरे म्हणजे इतकी होऊन सुद्धा म्हणजे त्याच्यामध्ये जर वेशभूषा वगैरे जर. आत्ता आम्ही आलोय कार्यक्रमावरून 26 जानेवारीच्या. तर झाला कार्यक्रम, 1 वाजले. त्यानंतर मस्त असा गावातील लोकांनी जेवणाचा वगैरे कार्यक्रम ठेवला होता. तर जेवण वगैरे झालं आणि आता म्हटलं चला खुरपणी करून घ्यावी. त्याच्यामुळं मग म्हटलं आता चला खुरपणी वगैरे करायची आहे. लसूण काल थोडा खुरपला होता पण राहिलाय आता खुरपायचा. म्हटलं तेवढा घेते खुरपून, कारण की गवत मग खूप झालं का आवरत नाही. आणि ते गवत असं आहे ना, त्याची अशी मुळाला अशी होत चाललेली. इथे पहा. तर मी काल आहे ना एवढा असा खुरपला इकडचा, पहा त्या बाजूचा, आणि इकडचा राहिला, इथून इकडं गवत येतो. तर घेते खुरपून. तर आहे ना खूप छान असे लहान मुलांचे वगैरे डान्स झाले आणि मस्त कार्यक्रम झाला, खूपच छान. तर मी दुसऱ्या गावात आहे आणि इकडं कार्यक्रम मला दुसऱ्या शाळेत होता. तर मग तिकडं पुन्हा गेली आणि तिथे झालाय. तर तुम्हाला दाखवते आता. व्हिडिओ तुम्हाला येतील, सगळे गाण्याचे शूटचे येतील. आता त्याला कॉपीराईट पण येणार आहे, पण विलाज नाही. आता कसं होतं, लहान मुलांच्या ह्याच आठवणी आपण स्टोअर करून ठेवतो. बाकी तर आपण फोटो किती पण काढा पण ते काही स्टोअर राहणार नाहीयेत. तर चला आता ना चेंज वगैरे करते मस्त. तर बऱ्याच जणांचे असं म्हणजे हे होतं की कमेंट होत्या यूट्यूबची थोडीशी माहिती द्या आम्हाला. तर नक्की मी त्यावर एक व्हिडिओ बनवणार आहे. तर पहा व्हिडिओ तुम्ही नक्की. यूट्यूबमध्ये मी कशी आले, यूट्यूब ग्रो कसं केलं, त्यानंतर सबस्क्रायबर माझे एवढे कसे झाले. तर इंस्टाला पण माझं पेज आहे. तर मल्हार अश्विनी धने ढोबळे असे पेज आहे. तर असं पेज आहे, तर ते ना तुम्ही नक्की फॉलो करा. तर त्यावर पण मी छान छान असे छोटे छोटे व्हिडिओ आणि रील्स टाकलेले आहेत. तर आपला पण हा व्हिडिओ खूप असा इन्फॉर्मेटिव्ह होणार आहे. खूप छान छान अशी माहिती मी तुम्हाला सांगणार आहे काही व्हिडिओ थ्रू. तर ती नक्की पहा. चला भेटूयात आपण. बाय बाय.